नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण काबुली चण्याची भाजी बनवणार आहोत, एकदम हॉटेलसारखी बनवणार आहोत। त्यासाठी मी रात्रभर भिजलेले काबुली चणे घेतले आहेत। आता आपल्याला ह्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे। मी ते कुकर घेतला आहे, त्यामध्ये आता हे चणे टाकून घेऊ। यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकू आणि याच्या 2 शिट्ट्या आपण काढून घेऊ। आपले चणे तर वाफवत आहे, तोपर्यंत आपण आता कांदा आणि खोबरं भाजून घेऊ गॅसवर। बघा, इथं मी कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, कोथिंबीर, लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आता या सर्वाचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। बघा, बारीक पेस्ट मी तयार करून घेतली आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊ। बघा, आपले हरभरे पण वाफवून झाले आहेत, व्यवस्थित वाफवले आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊ। भाजीसाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं। आता यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊ आणि आपण हा बनवलेला कांदा आणि खोबऱ्याचा मसाला टाकू। एक तेजपान आणि दालचिनी पण टाकू आणि कमी गॅसवर ह्याला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। बघा, तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतून झाला आहे। यामध्ये आपण आता सुके मसाले घालून घेऊ। यामध्ये हा घरगुती काळा मसाला आहे, तो टाकून घेऊ। अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चना मसाला, थोडीशी हळद। आता परत 2 मिनटं आपण हे सुके मसाले परतून घेऊ। आपले सुके मसाले पण व्यवस्थित परतून झाले आहेत। आता यामध्ये आपण वाफवलेले हे काबुली चणे टाकू, हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकू। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकू। आपण अगोदर पण चणे वाफवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसंच टाकायचं आहे आणि 5 मिनटं उकळी येऊ देऊ। आता शेवटला टाकूया आपण कोथिंबीर। आपल्या भाजीला 5 मिनटं उकळी आलेली आहे। बघा, काय सुंदर कलर आला आहे। मी पण अशी भाजी नक्की बनवून बघा। बघा, तयार आहे चना मसाला भाजी, एकदम हॉटेलसारखी आहे आणि घरच्या घरी एकदम चविष्ट भाजी ही बनवता येते। तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।